नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतोय आपल्या कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंटच्या व्हिडिओजमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंटच्या संदर्भातलं जेवढंही इंट्रोडक्टरी पार्ट होता तो कंप्लीट केला होता. आत्ता या व्हिडिओमध्ये आपण चालू करतोय युनिट 1 आणि या युनिट 1 मध्ये मी जसं तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट्स, अकाउंट, टेंडरिंग आणि व्हॅल्युएशन असे वेगवेगळ्या टप्प्यात आपल्याला स्टडी करायचे. त्याचा जो पहिला पार्ट आहे जो की कॉन्ट्रॅक्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्टच्या आधी कॉन्ट्रॅक्ट घेणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे हे डिपेंड करतं एका पर्टिक्युलर डिपार्टमेंटवर. मग ते कॉन्ट्रॅक्ट कोणत्या डिपार्टमेंटशी निगडीत असतो, तो कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यावा लागतो, तो कॉन्ट्रॅक्ट कोणत्या कंडिशनमध्ये दिला जातो, त्या कॉन्ट्रॅक्टवर कोण सुपरवाइज करू शकतं किंवा सुपरवाइज करण्याच्या प्रोसिजर काय असतात किंवा त्या कोणकोणत्या प्रोसेसमधनं जावं लागतं, हे सगळं आपण कंप्लीट करणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे प्रोसिजर ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क बाय PWD. म्हणजेच काय, पब्लिक वर्क डिपार्टमेंट थ्रू जेवढेही कामं केले जातात ते कोणत्या प्रोसिजर थ्रू केले जातात, त्यावर कोण कोण लोक किंवा कोण कोण ऑफिसर्स इन्चार्ज म्हणून अपॉइंट केले जातात, त्यासाठी कोणकोणाला कोणकोणत्या जबाबदाऱ्या दिल्या जातात, त्यांचे फंक्शन्स काय असतात किंवा मग एखादं काम चालू करण्याची प्रोसिजर काय असते, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल काय असतं, टेक्निकल सँक्शनिंग काय असतं, या सगळ्या गोष्टींमधनं आपण या चॅप्टर थ्रू जाणार आहोत. त्यामुळे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, महत्त्वाचं आहे, प्रॉपरली लक्ष द्या. बघा मित्रांनो, जर का गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये बघितलं तर पब्लिक वर्क डिपार्टमेंट हे खूप जास्त एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. म्हणजेच काय, पब्लिक वर्क डिपार्टमेंटला जर का तुम्ही बघितलं तर यामध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले केला जातो PWDचा. आणि पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या अंतर्गत आपण आतापर्यंत बरेचसे कामं बघितले आहेत की जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये करण्यात आलेले आहेत. पब्लिक वर्क डिपार्टमेंट ही असं एक डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्याच टाईपचे कामं हे केले जातात. आता पब्लिक वर्क डिपार्टमेंटला ज्या वेळेला तुम्ही कामं करतात किंवा कामं यामध्ये केले जातात त्या केसमध्ये याच्या नंबर ऑफ प्रोसिजर्स असतात. ओके, आता या प्रोसिजर्स काय असतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके, या प्रोसिजर्स काय असतील ते आपल्याला बघायचं आहे या चॅप्टर थ्रू. म्हणून काय, इन गव्हर्नमेंट द कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज आर नॉर्मली कॅरीड आउट बाय द पब्लिक वर्क डिपार्टमेंट, ज्यालाच आपण PWD बोलतो. यामध्ये इट डील्स विथ द पब्लिक बिल्डिंग, इट डील्स विथ द स्पेशली इन द केस ऑफ बिल्डिंग इट मे बी अ पब्लिक, it may be a commercial. Okay, so building, roads, it might be any kind of roads. Okay, ते मग कोणती असू देत, म्हणजे जेवढी क्लासिफिकेशन ऑफ हायवेच्या केसमध्ये येतील ते सगळे पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतील. त्यानंतर ब्रिजेस, ऑल काइंड ऑफ ब्रिजेस, म्हणजे तो स्मॉल, लार्ज किंवा मग त्या केसमध्ये हायवेचा असू दे, फ्लायओव्हर असू दे, पब्लिक वर्क डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येणार. अँड कल्वर्ट्स, ETC. As an engineer, one must know procedure, execution of work, as the general procedure and the methods of executing the work are rigid and rules. Procedure should be strictly followed. आता काय होतं नॉर्मली की ज्या वेळेला कोणताही एक इंजिनियर, ज्या वेळेला आपण म्हणजे सगळेच इंजिनिअरिंग करून बाहेर निघतो त्यावेळेला आपण बरेचदा कोणातरी कुठेतरी एका लायसन्ससाठी अप्लाय करतो. मग लायसन्सच्या अंतर्गत काय करतो आपण, नंबर ऑफ गव्हर्नमेंटचे टेंडर घेतो. आता ते टेंडर घेताना त्याला एक प्रोसिजर माहीत असायला पाहिजे की आपण कोणत्या प्रोसिजर थ्रू हे कामं घ्यायला पाहिजे, कोणत्या प्रोसेस फॉलो करायला पाहिजे आणि कोणत्या कंडिशनमधनं आपण गो थ्रू करायला पाहिजे. ह्या सर्व कंडिशनसाठी डिपेंड करतं तुमचं PWD डिपार्टमेंट. मग PWD मध्ये ना डिफरंट ब्रांचेस आहेत, ज्यामध्ये ना डिफरंट ब्रांचेस थ्रू डिफरंट वर्क कॅरीड आउट केले जातात आणि आपण ते वर्क कॅरीड आउट करताना नंबर ऑफ डिपार्टमेंटमधनं गो थ्रू करतो. फॉर एन एक्झाम्पल, जसं PWD वर्क आहे किंवा PWD डिपार्टमेंट आहे जे की डील करतं बिल्डिंगच्या कामांसाठी, रोड, ब्रिजेस, कल्वर्ट्ससाठी. त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंट असेल, ऑब्व्हियसली इरिगेशन डिपार्टमेंट विच इज रिलेटेड टू द वॉटर. सो वॉटरच्या संदर्भात येणारे सगळे काही कामं जे असतील ते कोण कंप्लीट करेल, ते कंप्लीट केले जातील मित्रांनो इरिगेशन डिपार्टमेंट थ्रू. म्हणजेच काय, डील्स विथ द डॅम, कॅनॉल अँड अदर इरिगेशन वर्क, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट. सॉरी, ओके, जर का डॅम, कॅनलचे कामं असू दे, वियर्स असू देत, नॉचेस असू देत, या सगळ्या संदर्भात जे कामं केले जातात ही सगळे कामं
इरिगेशन डिपार्टमेंट थ्रू होते. त्यानंतर मित्रांनो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे. इट डील्स विथ द वॉटर सप्लाय वर्क अँड सॅनिटरी वर्क. म्हणजेच काय, वॉटर सप्लाय करणं आणि सॅनिटरी वर्क प्रोव्हाइड करणं हे सगळं काही काम जे येतं ते पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जे असतं, इट डील्स विथ द इलेक्ट्रिफिकेशन इन्स्टॉलेशन ऑफ पॉवर लाईन्स, कनेक्टिंग वर्क किंवा हाय टेन्शन लाईन अशा सारख्या गोष्टीसाठी जे काही रिलेशन प्रूव्ह केलं जातं ते जातं इलेक्ट्रिक डिपार्टमेंटसाठी. सो असे डिफरंट डिपार्टमेंट्स आहेत जे की पीडब्ल्यूडी सोबत तुम्हाला काम करताना दिसतील. सो पीडब्ल्यूडी फक्त एकाच कंडिशनमध्ये किंवा एकाच पार्टसाठी डिझाईन केली जाते असं नाही. याला डिफरंट सब ब्रांचेस आहेत, डिफरंट वर्क्स आहेत. म्हणजे ऑलमोस्ट जे तुम्ही घराच्या बाहेर कामं बघतात हे सर्वच्या सर्व आपण पीडब्ल्यूच्या अंतर्गतच करतो. क्लिअर. आता पीडब्ल्यूडीच्या प्रोसेसमध्ये काही लोक काम करतात किंवा काही अधिकारी लोक काम करतात. आता यांची प्रोसेस कशी असते, एक तर नॉर्मली सगळ्यात इम्पॉर्टंट असतो ती म्हणजे गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटच्या केसमध्ये गव्हर्नमेंटला सगळेच लोक हे बांधील असतील त्या कामांसाठी. सो गव्हर्नमेंट नंतर जी काही नेक्स्ट येतो तो येतो सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट. बघा, गव्हर्नमेंट नंतर येतो जो सचिव असतो मंत्रालयातला, ज्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी त्याला नेमणूक केली जाते तो इम्पॉर्टंट आहे. सो सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट इज जस्ट बिलो द गव्हर्नमेंट. म्हणजेच मोस्ट ऑफ दी जे काही अधिकार्स असतील, राईट्स असतील, जे काही दिलेले रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या मोस्टली सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंटकडे दिलेल्या असतात. त्यानंतर नेक्स्ट येतो चीफ इंजिनियर. ओके. सो चीफ इंजिनियर विच इज व्हेरी मच रिस्पॉन्सिबल फॉर हिज वर्क. कोणत्याही पर्टिक्युलर त्याच्या सर्कल किंवा त्याच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक कामासाठी चीफ इंजिनियर हा कायम कारणीभूत ठरू शकतो. मग त्यामध्ये तो फायनान्शियली असू दे किंवा प्रोजेक्ट वाईज असू दे, कोणत्याही कामाला घेऊन असू दे, कम्प्लिशनसाठी असू दे किंवा न्यू प्रपोज्ड वर्कसाठी असू दे, सँक्शन वर्कसाठी असू दे किंवा न्यू इन्व्हेन्शनसाठी. म्हणजे सगळ्यांसाठी एक जबाबदार व्यक्ती म्हणून जो ठरवला जातो तो असतो मित्रांनो चीफ इंजिनियर, जो की त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी अपॉइंट करून दिलेला असतो. त्यानंतर येतात सुप्रिटेंडेंट इंजिनियर. म्हणजेच काय, सुप्रिटेंडेंट इंजिनियर डिफरंट सर्कलला ते अपॉइंट केले जातात आणि डिफरंट सर्कलला ते लोक काम करतात. जसं की हा सर्कल 1, सर्कल 2, सर्कल 3, सर्कल 4, सर्कल 5, नंबर ऑफ सर्कल जेवढे सर्कल्स असतील त्यासाठी एक सुप्रिटेंडेंट इंजिनियर तिथे नेमला जातो आणि हा कायम असिस्ट करत असतो चीफ इंजिनियरला. सुप्रिटेंडेंट इंजिनियरच्या नंतर येतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. ओके, ज्याला आपण ईई लिहितोय. ओके. सो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काय की हा कायम असिस्ट करत असतो सुप्रिटेंडेंट इंजिनियरला आणि हा रिस्पॉन्सिबल असतो त्याच्या पर्टिक्युलर डिव्हिजनसाठी. ओके, हा रिस्पॉन्सिबल असेल त्याच्या पर्टिक्युलर डिव्हिजनसाठी. मग जो की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल त्याच्या डिव्हिजनमध्ये होणारे सगळे कामं, त्याच्या डिव्हिजनमध्ये होणारे सगळे फायनान्शियल वर्क हे याच्या अंतर्गत केले जातील आणि हा कायम असिस्ट करतो सुप्रिटेंडेंट इंजिनियरला त्याच्या सर्कलच्या. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नंतर बघायला भेटतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह, AEE. काही वेळेला असं होतं की असिस्टंट एक्झिक्युटिव्हला सुद्धा काही वेळासाठी जर का हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तिथे अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सुद्धा तिथे चार्ज हँडल केला जातो. ओके. आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा कायम असिस्ट करतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला. त्यानंतर मित्रांनो असतो ज्युनियर इंजिनियर. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर हा पर्टिक्युलर त्याच्या सब डिव्हिजनला किंवा डिव्हिजनला काम करतो आणि जो कायम असिस्ट करतो त्याच्या सिनियर म्हणजेच असिस्टंट एक्झिक्युटिव्हला. त्यानंतर सुपरवायझर. आता बघा, सुपरवायझर नंतर येतात नॉर्मली कॉन्ट्रॅक्टर आणि या कॉन्ट्रॅक्टर नंतर येतात मित्रांनो लेबर. आणि लेबर मध्ये सुद्धा ना 3 टाईप बघायला भेटतात. फर्स्ट अनस्किल्ड लेबर, सेकंड सेमी स्किल्ड लेबर अँड लास्ट स्किल्ड लेबर. ओके. बघा मित्रांनो, यामध्ये म्हणजेच काय, जर का तुम्ही एक्झॅक्टली स्केल बघितली
तर इथे येतो गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट नंतर येतो सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट, त्यानंतर येतो चीफ इंजिनियर, त्यानंतर येतो सुप्रिटेंडेंट इंजिनियर, त्यानंतर येतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर येतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर येतो ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर येतो सुपरवायझर, त्यानंतर येतो कॉन्ट्रॅक्टर आणि नंतर मग लेबर. या लेबरमध्ये पण ना जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं याच्यात 3 कंडिशन असतील. फर्स्ट सेमी अनस्किल्ड आणि स्किल्ड लेबर, असे 3 पद्धतीचे तुम्हाला लेबर बघायला भेटतील जे की तुम्हाला पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये बघायला मिळतील. म्हणजे लेबर इज द बॉटम पार्ट ऑफ द प्रोसेस, ज्याला एक्झॅक्टली वर्क एक्झिक्यूट करायचं आहे तो पर्टिक्युलर व्यक्ती झाला लेबर. लेबरच्या वर जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा जो असेल हा कॉन्ट्रॅक्टर डिपेंड करतो नंबर ऑफ कॅटेगरीजसाठी, मटेरियल, लेबर आणि बाकी अजून कोणत्या गोष्टीसाठी. म्हणजेच काय, हा डिपेंड करतो कंडिशनवर की या कोणत्या कामासाठी आपण याला अपॉइंट करतो. सो दिस इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ पीडब्ल्यूडी. म्हणजे जर का ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप जर का बघायचं झालं तर अशा फॉर्मॅटमध्ये असतं. कायम लक्षात ठेवायचं की ही प्रोसेस किंवा हा जी ट्री डायग्राम तुम्हाला दिसते यामध्ये कोण कोणत्या जागी येतं, कोण कोणाच्या खाली येतं, कोण कोणाला असिस्ट करणार, कोण कोणाचा सुप्रीम ऑफिसर असू शकतो, या सगळ्या प्रोसेसमधनं पीडब्ल्यूडी सेटअप हे तयार केलं जातं. त्यानंतर एक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जसं की आहे ऑर्गनायझेशनल वर्क ऑफ सेटअप किंवा ऑर्गनायझेशन वर्कमध्ये काय असतं मित्रांनो, ज्यावेळेला ऑर्गनायझेशन सेटअप केलं जातं विच इज व्हेरी मच रिलेटेड टू द एनी काइंड ऑफ प्रोजेक्ट. सो जर का एखादा प्रोजेक्ट आपल्याला घ्यायचा असेल तर मग त्याला नॉर्मली कोण कोण कंप्लीट करायला पाहिजे किंवा कोणी कोणी कंप्लीट करायला पाहिजे हे सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी हा रिलेट करतात प्रोजेक्टच्या संदर्भात. आता प्रोजेक्टच्या संदर्भात जर का बघितलं तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रोजेक्ट म्हटलं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट येतं ती म्हणजे मटेरियल, त्यानंतर येतो लेबर आणि लास्ट येतात ओव्हरहेड चार्जेस. बरोबर. म्हणजेच काय, सगळ्यात सुरुवातीला येणार मटेरियल जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर येतो मित्रांनो लेबर आणि नेक्स्ट येतं ते म्हणजे ओव्हरहेड चार्जेस. आता मटेरियल जर का झालं तर मटेरियल मध्ये 2 केसेस असू शकतात, विच इज फर्स्ट सप्लाइड बाय कॉन्ट्रॅक्टर. बघा, मटेरियल एक तर कॉन्ट्रॅक्टर सप्लाय करेल, म्हणजेच काय, एखादा पर्टिक्युलर प्रोजेक्ट करण्यासाठी एकतर जो की कॉन्ट्रॅक्टर तिथे अपॉइंट केलाय तो सप्लाय करेल ते पर्टिक्युलर प्रोजेक्ट सक्सेसफुल करण्यासाठी. अदरवाईज स्वतः डिपार्टमेंट मॅन्युफॅक्चर करेल. ओके, डिपार्टमेंट मॅन्युफॅक्चर करेल और सप्लाय करेल. बघा, म्हणजेच काय, मटेरियल इन द केस ऑफ अ प्रोजेक्ट जर का आपण अपॉइंट बघायचं झालं तर एखादं काम पूर्ण करण्यासाठी जे मटेरियल लागतं ते 2 केसेसमध्ये होऊ शकतो. एक तर कॉन्ट्रॅक्टर देईल किंवा मग डिपार्टमेंट देईल. डिपेंड अपॉन देअर कॉन्ट्रॅक्ट किंवा त्यांच्यामध्ये जे अग्रीमेंट होतं त्यावर ठरवलं जाईल की यामध्ये कोणत्या कोणत्या केसेसमध्ये मटेरियल दिलं जातं. यानंतर येतो मित्रांनो लेबर. आता लेबरमध्ये पण 2 गोष्टी असू शकतात. ओके, एक तर बाय कॉन्ट्रॅक्टर असेल और सेकंड केस मध्ये एंगेज बाय डिपार्टमेंट असू शकतात. म्हणजे डिपार्टमेंटने जे लोक हायर केले आहेत डेली वेजेस लेबरच्या केसमध्ये त्या कंडिशन मध्ये सुद्धा लेबर अपॉइंट केले जाऊ शकतात. मग
जर का कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं असेल तर कॉन्ट्रॅक्टर स्वतःचे लेबर एंगेज करेल त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला सक्सेसफुल बनवण्यासाठी, किंवा डिपार्टमेंट स्वतःचे लेबर तिथे एंगेज करू शकतं त्या केसमध्ये. ओके. आणि मग जर का डिपार्टमेंट करत असेल तर डिपार्टमेंटला मग एक तर असेल की एकतर मस्टर रोल प्रिपेअर करावं लागेल, मस्टर रोल नुसार अपॉइंट करावं लागेल. म्हणजेच कोण किती लोक किती काम करतायत, कोणत्या केसमध्ये काम करतायत, त्यांचं वर्क ऑफ प्रोफाईल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिपार्टमेंटच्या केसमध्ये बघावं लागतील. अदरवाईज जर का सपोज टू बी डिपार्टमेंटने सेकंड केसमध्ये जर का केले असेल तर स्टाफच्या बेसिसवर या पर्टिक्युलर वर्कला पूर्ण करावं लागतं. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी तुम्हालाही माहित आहे की जर का एखादं कोणतंही काम करायचं असलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट जो की कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन असते ती डिपेंड करते मित्रांनो मटेरियलवर, बरोबर. आणि सेकंड आहे लेबर. म्हणजे मी असं म्हणतोय की ऑलमोस्ट 80 to 85% टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन डिपेंड अपॉन दिस 2 थिंग्स ओनली, बरोबर. मग यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मटेरियल, जे की एकतर तो कॉन्ट्रॅक्टर सप्लाय करेल किंवा दुसऱ्या केसमध्ये तो मॅन्युफॅक्चरर जो असेल तो सप्लाय करू शकतो. लेबरच्या केसमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टर देईल, अदरवाईज स्वतः डिपार्टमेंट एंगेज करेल स्वतःचे स्टाफ लेबर. आता या केसमध्ये 2 गोष्टी, जर का लेबर करत असेल तर स्टाफच्या बेसिसवर करेल किंवा मस्टर रोलच्या बेसिसवर करेल. ह्या दोन्ही कंडिशन काय हे आपण पुढे बघणारच आहोत. आणि ओव्हरहेड्स कसे राहतील, ओव्हरहेड मग आपण जसं बघितलं, अदरवाईज चीफ इंजिनियर नंतर सुप्रिटेंडेंट इंजिनियर, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, जेई आहे. या प्रोसेसमध्ये ओव्हरहेड अपॉइंट केले जातात, ज्या केसमध्ये हे वर्क पूर्णपणे कॅरीड आउट केलं जातं. सो अशा पद्धतीने ऑर्गनायझेशनल जे काही वर्क सेटअप आहे हे प्रिपेअर केलं जातं. ओके. यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे की PWDचे जे काही लोक आहेत, जसे आपण बघितले होते ऑर्गनायझेशन सेटअपमध्ये कोण कोण लोक असतात किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये कोण कोण लोक येणार, ओव्हरहेड्स मध्ये कोण कोण लोक येणार, त्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे चीफ इंजिनियर. आता ज्या वेळेला मी चीफ इंजिनियरला बघतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येणार, तर चीफ इंजिनियर हा मी जसं सांगितलं तुम्हाला की टॉपमोस्ट पर्सन आहे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटसाठी. याला नॉर्मली चीफ इंजिनियर इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द डिपार्टमेंट. सिंपल आहे. बघा, चीफ इंजिनियर जो आहे हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा. म्हणजेच मी आधी सांगितलं की त्या पर्टिक्युलर वर्कमध्ये जेही प्रोसेस होणार, जेही फायनान्शियल प्रोसेस होणार, जे काही एक्झिक्युशन ऑफ प्रोसेस होणार, ही सर्व डिरेक्टली रिलेट करतील या चीफ इंजिनियरच्या मार्फत पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. त्यामुळेच हा हेड आहे त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा. त्यानंतर ही इज डिरेक्टली रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्नमेंट. म्हणजेच काय, कोणत्याही केसमध्ये कोणत्याही पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी डायरेक्ट विचारणा केली जाणार ती चीफ इंजिनियरला त्या पर्टिक्युलर वर्कसाठी. आता तुम्ही लोक पण म्हणाल की गव्हर्नमेंटच्या मधात तर एक गव्हर्नमेंट आणि त्यानंतर एक सेक्रेटरी होता. सो सेक्रेटरी इट इज द पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. तो काय ऑर्गनायझेशन सेटअपचा किंवा तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपचा पार्ट नाहीये, तो गव्हर्नमेंटचाच माणूस आहे. फक्त काय, तो एक मीडिएटर म्हणून गव्हर्नमेंट आणि त्या पर्टिक्युलर वर्कशी रिलेट करतो म्हणून तिथे तो उभा आहे. अदरवाइज चीफ इंजिनियर विच इज द हेड ऑफ दॅट डिपार्टमेंट, he is responsible all kind of work under his jurisdiction. So when the department has executed a large number of work, additional chief engineer, regional chief engineer and deputy chief engineer are appointed to assist the chief engineer. Normally काय, ज्या वेळेला मोठमोठे कामं म्हणजेच काय एका हायर लेवलला कामं बघितल्या जातात किंवा एका टॉपमोस्ट लेवलला कामं बघितल्या जातात, त्यावेळेला त्या चीफ इंजिनियरला असिस्ट करण्यासाठी काही लोक अपॉइंट केले जातात. स्पेशली हे जे लोक असतात मित्रांनो, हे जे लोक असतात ते लोक स्पेशली जे की अपॉइंट केले जातात हे ऍडिशनल चीफ इंजिनियर असू शकतो, रिजनल चीफ इंजिनियर असू शकतो किंवा डेप्टी चीफ इंजिनियर असू शकतो. ओके. आणि हे लोक डिरेक्टली असिस्ट करतात त्या चीफ इंजिनियरला. अशा पद्धतीची प्रोसेस
म्हणजेच काय, ॲडिशनल चीफ, रिजनल चीफ, डेप्टी चीफ अशा पद्धतीची प्रोसेस ही फक्त आणि फक्त लार्ज नंबर ऑफ वर्कसाठीच अपॉइंट केली जाते. म्हणजे छोट्या मोठ्या प्रोजेक्टसाठी अशा लोकांना तिथे एक्झिक्युशनच्या प्रोसेसमध्ये आणत नसतात. ओके, नेक्स्ट आता याचे फंक्शन्स काय असतात, सगळ्यात इम्पॉर्टंट याचे फंक्शन्स काय काय. टू गिव्ह द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ऑफ वर्क अंडर हिज कंट्रोल. त्याच्या अंडरमध्ये येणाऱ्या, म्हणजे मोस्ट ऑफ द वर्क त्याच्या अंडरमध्येच येतं, त्याच्या संदर्भात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्याचं काम कोण करतं, चीफ इंजिनियर करत असतो. नेक्स्ट, ऍक्सेप्टन्स ऑफ टेंडर अंडर हिज कंट्रोल. ओके, जेवढेही टेंडर आहे ते ऍक्सेप्ट करण्याचं काम हे चीफ इंजिनियरच्या अंडरमध्ये येत असतं. त्यानंतर सँक्शन डिपॉझिट ऑफ वर्क, फुल पॉवर, म्हणजे जेवढेही वर्क आहे त्याला सँक्शनिंग देणं किंवा त्याला कॅन्सल करणं किंवा त्याला ॲडिशनल वर्क प्रोव्हाइड करणं किंवा त्याला एक्सटेन्शन देणं, हे सगळे फुल पॉवर चीफ इंजिनियरकडे असतात. त्यानंतर परचेस ऑफ लाईफ स्टॉक ऑफ ₹30,000 ॲट अ ओनली वन टाइम. आता बघा, या 30,000च्या केसमध्ये ना अजूनपर्यंत अपडेट प्रोव्हाइड केलेले गेले नाहीत थेरोटिकली. म्हणजेच प्रॅक्टिकली ह्या व्हॅल्यूज कदाचित चेंज असू शकतात, बट थेरोटिकली अजूनही या व्हॅल्यूजला अपडेट केल्या गेलं नाही. आताच्या करंट बुकमध्ये सुद्धा, करंट सिच्युएशनमध्ये सुद्धा 30,000च दाखवतात की लाईव्ह स्टॉक ॲट अ टाइम घेण्याचा पॉवर 30,000 पर्यंतच असतो चीफ इंजिनियरला. ही प्रिपेअर द बजेट इस्टिमेट annually relating to the work under his control. त्यानंतर ही कीप क्लोज वॉच ओव्हर द प्रोग्रेस ऑफ वर्क अँड एक्सपेंडिचर अगेन्स्ट इट. बघा, म्हणजे नॉर्मली काय, जे काही प्रोजेक्ट किंवा जे काही वर्क त्याच्या अंडरमध्ये किंवा त्याच्या डिपार्टमेंटल सेटअपमध्ये होत असेल त्यावर सगळं लक्ष ठेवणे, त्याच्या संदर्भातला प्रोग्रेस रिपोर्ट घेणे, त्या संदर्भातला फायनान्शियल इश्यू माहीत करणे, त्या संदर्भातलं काही जे काही इश्यू येत असतील, प्रॉब्लेम्स असतील, ह्या सगळ्यांची जबाबदारी चीफ इंजिनियरला घ्यावी लागते. त्याच्या अंडरमध्ये सगळे कामं चालत असतात. त्यानंतर मित्रांनो, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, ज्याला आपण यसी म्हणतो. सो फंक्शन ऑफ सुप्रिटेंडेंट इंजिनियर, ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क इन हिज सर्कल. आता यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेवढे इंजिनियर असतील तेवढेही साठी हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कॉमन असेल. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिक्युशन ऑफ वर्क अंडर हिज कंट्रोल. ओके, हा पॉइंट सगळ्यांना कॉमन राहील. त्यानंतर याचं फंक्शन्स काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल अंडर हिज कंट्रोल. म्हणजेच काय, सुप्रिटेंडेंट त्याच्या रिजनला किंवा त्याच्या लेवलला म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देऊ शकतो. कारण आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आणि टेक्निकल सँक्शनिंग हे पुढे पण बघायचं आहे बरं. त्यामुळे he should give the technical sanction to the estimate within his power. Technical sanction under his control. Inspect the work under his control. Arrange the payment of store and material. Inspect the division in his circle and report to the chief engineer. बघा, जसं की चीफ इंजिनियर आहे हा पूर्ण सेटअपसाठी आहे. त्यानंतर नंबर ऑफ सर्कल फॉर्म केले जातात. म्हणजे नॉर्मली 4 ते 5 डिस्ट्रिक्ट मिळून ना एक डिस्ट्रिक्ट मिळून ना 4 ते 5 डिस्ट्रिक्ट मिळून एक सर्कल नॉर्मली असतं. आता या सर्कलमध्ये नंबर ऑफ जेवढे डिस्ट्रिक्ट असतील त्याला डिव्हिजनच्या अंडरमध्ये येतील. मग सर्कलचा इन्चार्ज कोण, सुप्रिटेंडेंट इंजिनियर. सर्कलचा इन्चार्ज कोण, सुप्रिटेंडेंट इंजिनियर. सुप्रिटेंडेंट इंजिनियर काय करणार, वॉच ठेवेल डिव्हिजनवर. म्हणून इथे काय लिहिलंय, इन्स्पेक्ट द डिव्हिजन in his circle and report to the chief engineer. जसं इथे बघितलं होतं की सुप्रिटेंडेंट इंजिनियरच्या वर कोण, चीफ इंजिनियर, जो की पूर्ण सेटअपसाठी आहे. सर्कलसाठी कोण होता, सर्कलसाठी कोण आहे, सुप्रिटेंडेंट इंजिनियर. सुप्रिटेंडेंट इंजिनियर कोणावर वॉच ठेवणार, डिव्हिजनवर. आणि डिव्हिजन म्हणजेच काय आहे, चीफ इंजिनियर त्याच्या खाली आला सुप्रिटेंडेंट इंजिनियर जो की सर्कलसाठी असेल, आणि लास्टला आहे डिव्हिजन. हा काय करेल, इथली माहिती घेणार आणि इकडे चीफ इंजिनियरला पुरवणार. ओके, त्यानंतर टू चेक द प्रोग्रेस ऑफ वर्क अंडर हिज सर्कल, फायनान्शियल कंट्रोल ओव्हर द एक्झिक्युशन ऑफ ओरिजिनल रिपेअर वर्क. ओके, जर का ओरिजिनल काम चालू असेल किंवा रिपेअर अँड मेंटेनन्सचं काम चालू असेल तर त्या सगळ्या गोष्टींवर
ओव्हरलुक करण्याचं काम हे सुप्रिडंट इंजिनियरचं असतं, त्याच्या डिव्हिजनमध्ये किंवा त्याच्या सर्कलमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट येतो मित्रांनो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ज्याला म्हणतो डिव्हिजनल ऑफिसर. डीओ सुद्धा बोलतात, याला डीओ सुद्धा बोलतात, डिव्हिजनल ऑफिसर. जसं आपण बोललो होतो चीफ इंजिनियर, त्याच्याच खाली येतो सुप्रिडंट इंजिनियर जो की एका सर्कलसाठी असतो. त्यानंतर येतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो की आता डिव्हिजनसाठी असेल, म्हणजे नॉर्मली डिस्ट्रिक्ट लेवलला जो असतो तो डिव्हिजनसाठी. सो इन्स्पेक्ट द सब डिव्हिजनल ऑफिसेस वन्स इन अ इयर. आता जेही एकतर येई किंवा एई हे जे लोक आहे हे सब डिव्हिजनला येतात. इथे पण डिव्हिजनला पण एई असतो, सब डिव्हिजनला पण एई असते. त्या केसमध्ये जेवढेही सब डिव्हिजनल ऑफिसेस असतील ते इन्स्पेक्ट करणं वर्षातनं एकदा हे काम असतं डिव्हिजनल ऑफिसरचं किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं. कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला डिव्हिजनल ऑफिसर म्हणून पण रिलेट करतील, डिव्हिजनल ऑफिसरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पण रिलेट करतील. सो डोंट बी गेट कन्फ्युज्ड, बोथ आर सेम. त्यानंतर एक्झिक्युशन ऑफ वर्क अंडर हिम, जेवढंही काम असेल, जेवढंही एक्झिक्युशन असेल त्याच्या अंतर्गत तो ते करून घेईल. एन्श्युअर ऑल टूल प्लांट्स अँड मशिनरीज आर प्रॉपरली मेंटेन. आता नॉर्मली काय पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला माहित आहे की भरपूर साऱ्या मशिनरीज आहेत, टूल्स आहेत, प्लांट्स आहेत, जसं की टिप्पर आहेत, JCB आहेत, रोलर्स आहेत, रोड रोलर्स आहेत, पोकलँड आहे. अशा सगळ्या काही इक्विपमेंटची जी काही मेंटेनन्स आहे ते प्रॉपरली होत आहे की नाही होत आहे, ते प्रॉपर आहे की नाही, किंवा ते प्रॉपर वर्कमध्ये आहे की नाही, या सगळ्या गोष्टींवर जी काही वॉच ठेवली जाते ती ठेवली जाते डिव्हिजनल ऑफिसरकडनं किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडनं. इन्व्हाइट द टेंडर वर्क व्हॅल्यूड विदिन हिज पॉवर. नॉर्मली काय की डिव्हिजन बेसिसवर जेवढेही काढले जातात ते त्याच्याच अंतर्गत काढले जातात, अदर दॅन ई टेंडरिंग. बघूया आपण पुढे हे काय असतं. ओके, मेंटेनन्स ऑफ अकाउंट. डिव्हिजनचं जेवढेही अकाउंट आहे, मग डिव्हिजनच्या अंतर्गत सब डिव्हिजन येतील, तर त्या सगळ्याच्या केसमध्ये यावर वॉच ठेवणं हे सगळं काम जे आहे हे अकाउंटचं मेंटेनन्स ठेवणं, यावर लक्ष ठेवणं हे डीओचं काम आहे. ही इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट, डिझायनिंग, इस्टिमेट. यामध्ये सगळ्या डिझायनिंग असेल, इस्टिमेट असेल किंवा त्याच्या अंडरमध्ये जेवढी कामं येत असतील ह्या सगळ्यांसाठी रिस्पॉन्सिबल कोण असू शकतो? एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि टू कीप द क्लोज वॉच अँड एक्सपेंडिचर. जी काही एक्सपेंडिचर आहे मे बी डेली, वीकली, मंथली, इयरली, या सगळ्यांवर क्लोज वॉच ठेवणं, क्लोज सुपरवाइज करणं हे काम असतं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं किंवा डिव्हिजनल ऑफिसरचं. त्यानंतर असिस्टंट इंजिनियर, ज्याला म्हणतो आपण सब डिव्हिजनल इंजिनियर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर. ओके, जो की असिस्टंट इंजिनियर आहे, सब डिव्हिजनल इंजिनियर किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर. ओके, assistant engineer is responsible to execute the engineer for the execution of work in subdivision. नॉर्मली जे सब डिव्हिजनला काम चालतं त्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण असतो? तो SDO किंवा SDE किंवा असिस्टंट इंजिनियर. एक्झिक्युशन ऑफ वर्क, चेक द मस्टर रोल. आता जेवढंही काम केलं जाईल इट माइट बी आता मस्टर रोल कधी तयार होणार? वेन वर्क विल बी कंट्रोल बाय द डिपार्टमेंट. ज्या वेळेला डिपार्टमेंटच्या अंतर्गत काम केलं जातं त्याच वेळेला मस्टर रोल इंट्रोड्यूस होतील. मग या मस्टर रोलला प्रॉपरली वॉच करणं, त्याचं व्हेरिफिकेशन करणं, चेक करणं हे काम असतं SDEचं. फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ मेजरमेंट ऑफ बुक अँड डेट स्टॉक. मेजरमेंट बुक आणि डेट स्टॉकचं व्हेरिफिकेशन करणं. डेट स्टॉक आणि मेजरमेंट बुक काय येतं, कसं येतं हे आपण पुढे अजून स्टडी करणार आहोत. त्यानंतर टू एन्श्युअर द करेक्ट अकाउंट, रिटर्न सबमिटेड पंक्च्युअली टू द डिव्हिजनल ऑफिसर. नेक्स्ट, सबमिट मंथली रिपोर्ट ऑफ प्रोग्रेस ऑफ वर्क टू द डिव्हिजनल ऑफिसर. म्हणजेच काय, हा कोणाला पाठवेल? एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला. सो मंथली जो काही रिपोर्ट असेल, प्रोग्रेस रिपोर्ट जो काही असेल, फायनान्शियल असेल, वर्क असेल, वर्क बेसिस असेल, एक्झिक्युशन बेसिस असेल, हा सगळा रिपोर्ट मंथली पाठवला जातो डिव्हिजनल ऑफिसला. आणि लास्ट आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल ओव्हर द ऑफिस अँड फील्ड स्टाफ डिव्हिजन. नॉर्मली हा त्या सब डिव्हिजनवर सगळ्यांवर कंट्रोल करणं आणि जे काही फील्ड स्टाफ असतील त्यावर कंट्रोल करणं हे सगळं काम असतं असिस्टंट इंजिनियरचं, SDEचं किंवा SDOचं. त्यानंतर मित्रांनो लास्ट जो आहे तो आहे ज्युनियर इंजिनियर.
ज्युनियर इंजिनियर. आता हा बघा, ज्युनियर इंजिनियर जो असतो विच इज व्हेरी मच डिरेक्टली रिलेटेड टू द लक्षात ठेवायचं, डिरेक्टली रिलेटेड टू द फील्ड. म्हणजेच काय, हा डायरेक्टली फील्ड सोबत रिलेट करतो किंवा एक्झिक्युशन ऑफ वर्क जे असतं त्याच्यावर मेंटेनन्स म्हणून तो ऑब्झर्व करतो. सो सुपरविजन ऑफ वर्क इन हिज चार्ज, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या कामांवर लक्ष ठेवणं. त्यानंतर अटेंडन्स ऑफ डेली वर्कर लेबर हे बघणं. त्यानंतर टेकिंग मेजरमेंट ऑफ ऑल वर्क इन मस्टर रोल. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ bills running and final bid of work in each charge. Prepare estimate of all type of work in each section. Carry out the field survey for proposed project. Carry out the half yearly check for all store in each charge and submit the report to the SDO. म्हणजेच काय करतो, हा जो काही आहे असिस्टंट इंजिनियर, याला काय पाठवतो, जो की वर्षातनं 2दा जेवढाही स्टॉक असेल, डेड स्टॉक, लाईव्ह स्टॉक, जे काही त्याच्या अंतर्गत जेवढेही काही कामं येत असतील किंवा त्याच्या इक्विपमेंट सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट हा वर्षातनं 2दा SDOला पाठवतो. रिपोर्ट टू इरेग्युलॅरिटीज इन कॉन्ट्रॅक्ट, स्पेसिफिकेशन, शॉर्टेज ऑफ सप्लाय ऑफ डिपार्टमेंट मटेरियल और एनी डिफिकल्टीज ड्युरिंग द एक्झिक्युशन. ओके, सो एखादा प्रोजेक्ट करताना जेवढे डिफिकल्टीज येत असतील, प्रॉब्लेम येत असतील, शॉर्टेज ऑफ मटेरियल असेल, काही स्पेसिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम असेल, डिझाईनमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये कोणताही इश्यू जात असेल, तर याच्या संदर्भातला रिपोर्ट हा डायरेक्ट SDOला पाठवणे किंवा DOला पाठवणे हे काम तिथल्या जेईचं असतं. हे होतं मित्रांनो एवढं की ऑर्गनायझेशन सेटअप किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप आणि त्यामधल्या लोकांची फंक्शन. ओके, आपण इथे थांबूया. पुढचा व्हिडिओ बघूया इनिशिएटिंग द वर्क, आणि या संदर्भातला पुढचा जो काही पार्ट आहे इम्पॉर्टंट, PWD प्रोसिजर फॉर इनिशिएटिंग द वर्क, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, टेक्निकल सँक्शनिंग काय असतं, बजेट प्रोव्हिजन काय आहे, कोणत्या कोणत्या मेथड्स यूज केल्या जातात, हे सर्व आपण स्टडी करणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.